तर होलिकेची तयारीला लागायचं आहे. जमेल तेवढं आपलं घर स्वच्छ करायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे. कोणत्याच प्रकारे आपण बाहेर जात असताना आपल्यासमोर रिकामं मडकं, रिकामी घागर किंवा रिकामे हंडे, रिकामे तांबे पेले इत्यादी नसावेत. घरामध्ये कोणतीच गोष्ट रिकामी पालथी करून ठेवू नका किंवा रिकामी अशी ठेवू नका. जमेल तेवढं त्या वस्तू झाकून ठेवा. कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू तुमच्या घरामध्ये बंद पडलेली असेल, ती तिला आजच बाहेर काढा. कारण 24 तारीख येणाऱ्या 3 ते 4 दिवसात येणार आहे. आता तुम्हाला याच पद्धतीने आपल्या उंबरठ्याला गोमूत्र व हळद यांचं लेपन करायचं आहे आणि आपल्या इष्टदेवतेच्या सानिध्यात राहायचं आहे. आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा आहे. फाटके कपडे घालायचे नाहीयेत. लहान मुलांना किंवा आपण देखील स्वतः जोवर होलिका दहन होत नाही, तोवर बाहेरून कोणतीच गोड किंवा तेलकट वस्तू आणून खायची नाहीये. जमेल तेवढं काळे उडीद, काळे तीळ यांचं दान करत राहायचं आहे ह्या होलाष्टकामध्ये. जर का तुम्ही शनिवारी हे दान केलं, तर तुमचा शनी आणि तुमचे जे काही होलाष्टकामध्ये काही दोष असतील, त्या दोघांचंही निरसन होऊन जाईल. आता या ठिकाणी मी आपणा सर्वांची रजा